हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत। या किचन टिप्स जरी छोट्या असल्या तरी स्वयंपाक बनवताना अगदी छान प्रकारे उत्तम प्रकारे स्वयंपाक आपण बनवू शकतो। तर किचन टिप्स नंबर 1, कोणतेही तळण तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकावे, त्यामुळे पदार्थ जास्त तेल शोषून घेत नाहीत, तेलही कमी लागते। किचन टिप्स क्रमांक 2, भजी तळताना बेसन पिठाच्या बॅटरमध्ये थोडा लिंबू रस घाला, भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत। किचन टिप्स क्रमांक 3, जेव्हा तळण्यासाठी वापरलेले तेल आपण पुन्हा तळण्यासाठी वापरतो ते तेल गाळून घेऊन त्यामध्ये आमसूल किंवा चिंचेचा छोटा तुकडा टाकावा, त्यामुळे त्याचा फेस येत नाही आणि तळण्यास अगोदरच्या तळण्याचा वासही लागत नाही। किचन टिप्स क्रमांक 4, भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास कणकेचे घट्ट गोळे करा आणि ते भाजीत ठिकठिकाणी ठेवा। भाजीमध्ये थोडे पाणी टाका, कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, त्यानंतर गॅस बंद करून कणकेचे गोळे भाजीतून काढून घ्या, मीठ बॅलन्स होईल। किचन टिप्स क्रमांक 5, दुसरा पर्याय म्हणजे कणकेच्या गोळ्याऐवजी बटाट्याचे मोठमोठे काप करून भाजीमध्ये टाका। हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढून घ्या आणि कणकेचे गोळे ज्याप्रमाणे वाफवून घेतले त्याप्रमाणेच बटाटेही वाफवून घ्या। किचन टिप्स क्रमांक 6, थंडीच्या दिवसात बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते, त्यामुळे त्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकले तर मिठाला पाणी सुटत नाही। किचन टिप्स क्रमांक 7, पालकाच्या भाजीत काही पुदिन्याची पानं चिरून घालून वरून अर्धे लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद वाढतो, तसेच भाजीतील सत्व देखील वाढते। किचन टिप्स क्रमांक 8, मिरची पूड अधिक काळ टिकवण्यासाठी भरणीमध्ये भरताना त्या भरणीला आतून शेंगदाणे तेलाचा हात फिरवावा, आतील बाजूने तेल लावल्यास मिरची पावडर बराच काळ छान टिकते। किचन टिप्स क्रमांक 9, हिवाळ्यामध्ये अथवा पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ, फरसाण, खारी, बिस्किटे हे पदार्थ मऊ पडतात। आताच्या काळात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी फ्रीज असतोच, अशा वेळी या वस्तू घट्ट झाकण असलेल्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास बिस्किटे, खारी जसेच्या तसे कुरकुरीत राहतात। किचन टिप्स क्रमांक 10, उरलेल्या शिळ्या चपात्याचे चौकोनी लांब तुकडे करून ते तेलात तळावेत, ते गरम असतानाच त्यावर पिठी साखर, तिखट, मीठ व चाट मसाला घालून मिसळावे, छान चटपटीत पदार्थ तयार होतो। किचन टिप्स क्रमांक 11, गुलाबजामुन बनविताना पिठाचे सर्व गोळे एकदाच बनवून ठेवू नयेत, नाहीतर त्यांना तडे पडतात, म्हणून अर्धे आधी बनवून ठेवावेत आणि ते तळून झाल्यावर बाकीचे तळावेत। किचन टिप्स क्रमांक 12, गुलाबजामुन तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, नाहीतर ते वरून ब्राऊन होऊन जातात पण आत मध्ये कच्चेच राहतात। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।